मुंबईत युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे जेलभरो आंदोलन, आझाद मैदानावर 500हून अधिक आंदोलक ताब्यात. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले. हे आंदोलन 20वे आंदोलन असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई करत 500हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना ताब्यात घेतले. रोजगाराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या सुशिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांना ताब्यात घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅक डोर एंट्री देता येणार नाही, कोणत्याही मंत्र्यांनी कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले असल्यास त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पाठवा, मी त्याचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतो, असे वक्तव्य केले होते. मात्र आंदोलनकर्त्यांच्या मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदांमध्ये व निवडणूक सभांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात व्हिडिओ पुरावे देखील उपलब्ध असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.5 नुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग किंवा आस्थापनांना योग्य वाटल्यास रोजगार देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात या तरतुदीची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप प्रशिक्षणार्थ्यांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे 2 मागण्या मांडल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना शासनाकडून कंत्राटी रोजगार द्यावा. 2. शासकीय भरतीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना खासगी राखीव जागा ठेवाव्यात. आंदोलनादरम्यान आझाद मैदानावर जमलेल्या सुमारे 500 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमधून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. या कारवाईमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या या आंदोलनामुळे राज्यातील रोजगाराचा प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा, सटाणा. खाली बसा तुम्ही राव, काय आला मग करता थोडा आराम घ्या. इकडे काम लोढा साहेब, तसे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलं की तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करीत आहे 11 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला परमनंट करणार, हे त्यांनी आम्हाला दिलेले आश्वासन आहे. आणि आता ते आश्वासन पाळत नाही. आतापर्यंत आमचे 18 ते 19 या ठिकाणी आंदोलनं झाली. शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. 5 जानेवारीपासून आझाद मैदानावरती माझं 6 कुटुंब या ठिकाणी आम्ही शांततेने आणि संयुक्तेने आंदोलन या ठिकाणी करीत आहे. तरीही कुठल्याही शासनाने किंवा त्यांचा अधिकारी यापर्यंत येऊन आमची दखल घेतलेली नाही आहे. आणि हा लढा असा चालला तरी कुठलाही शासन आमच्याकडे शासनाचा अधिकारी दखल घेत नाही. आणि आताच ज्यावेळी भास्कर जाधव यांनी आमचा मुद्दा विधान भवनामध्ये मांडला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब असे बोलले की असं कोणी बोललेले नाही. त्यांची तिघांची व्हिडिओ आहे, शिंदे साहेबांची व्हिडिओ आहे, मंगल प्रभात लोढा साहेब यांची व्हिडिओ आहे, शिंदे साहेबांची व्हिडिओ आहे. त्यांनी म्हटलं की ज्या स्थापनेमध्ये तुम्ही काम करणार त्या ठिकाणी परमनंट करू. आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं बोलतात की ते म्हणतात की असं जर कोणी बोललं असेल तर त्यांचे व्हिडिओ माझ्याकडे पाठवा, ते व्हिडिओ मी राज्यपालाकडे त्यांचा प्रस्ताव पाठवते. आता मी विश्वास करायचा की हे सरकार एवढं शासनातून हे सरकार एवढं खोटं बोलत आहे. त्यावेळेला त्यांनी आम्हाला म्हटलं की त्या ठिकाणी परमनंट करू. आता एकीकडे म्हणतात की मी असं बोललेलं नाही, म्हणजे ते व्हिडिओ वाचू देत नाही. विधान भवनामध्ये त्यांचं भाजप सरकारच्या विरोधात यामध्ये कुणी विरुद्ध जाऊ शकत नाही, व्हिडिओ वाचू शकत नाही. आमची दखल कोणी घेत नाही. आम्ही करायचं नाही. एकीकडे आम्हाला लाडक्या बहिणी म्हणतात, आम्ही लाडक्या बहीण म्हणून 15 रुपये कधी या सरकारला मागितलं नाही. आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला न्याय हक्काने आम्हाला रोजगार द्या. या सरकारकडे एवढी